हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपण बनणार आहे हांडीमध्ये वेज बिर्याणी, एकदम विंटर स्पेशल। विंटरमध्ये एकदम फ्रेश भाजीपाला मिळतो। चला तर आपण बनवूया एकदम छान मोकळी एक एक दाणा मोकळा असा राईसचा। पहा किती छान झाली आहे आणि एकदम टेस्टी झाली आहे, एकदम फ्लेवरफुल झाली आहे। चला तर आता बनवूया वेज बिर्याणी इन हांडी, म्हणजे हांडीमध्ये वेज बिर्याणी बनवूया। आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्विस सुरू केली आहे, तर तुम्ही ऑर्डर करू शकता। एकदा ऑर्डर नक्की करून पहा आणि टेस्टी जेवणाचा आनंद उचला। चला तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर आता सगळ्यात पहिले आपण गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि फुलगोबी, आलू आणि आपण घेतला आहे फ्रेश मटर, अद्रक लसणचा पेस्ट घेतला आहे, 2 गरम मसाल्याची पानं, 1 चक्री फूल गरम मसाल्याचंच, 2 मिरे, 2 लवंग आणि 2 चम्मच तिखट, 1 चम्मच हळद, अर्धा चम्मच कस्तुरी मेथी, धनिया पावडर 1 चम्मच आणि 2 चम्मच मीठ घेतला आहे आणि बासमती राईस घेतला आहे लांबवाला 2 कप। आणि आपण एक साईडला पहिले 2 कप आपण तांदूळ घेतला आहे बासमती, तर त्याच्यामध्येच आपण म्हणजे डबलनी पाणी घेतलं आहे, 4 कप पाणी घेतलं आहे, ते उकळायला मांडलं आहे। चला तर हांडी आपण गॅसवर ठेवूया। त्याच्यामध्ये एक मोठ्या पळीने तेल टाकायचं। सगळ्यात पहिले तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, लवंग टाकायची, काळी मिरी टाकायची, चक्री फूल टाकायचं आणि गरम मसाल्याची पानं टाकायची, ते भाजून घ्यायची छान। आणि यामध्येच आपण टाकणार आहे कांदा पण छान भाजून घ्यायचा। त्याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकून ते सुद्धा 2 सेकंदासाठी भाजून घ्यायचं। आणि आपण आपल्याला ज्या आवडतात भाज्या त्यासुद्धा वापरू शकतो, आणि किंवा घरी ज्या अवेलेबल असेल भाजीपाला तो सुद्धा आपण वापरू शकतो। कांदा वगैरे भाजणं झालं, थोडासा तो ट्रान्सपरंट होऊ द्यायचा कांदा, आणि त्याच्यामध्ये आपण अद्रक लसणची पेस्ट टाकणार आहे, ते सुद्धा आपण भाजून घ्यायची। सगळ्यात पहिले फ्रेंड्स, जर तुम्ही व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा फ्रेंड्ससोबतसुद्धा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर जो मसाला काढून ठेवला होता आपण तिखट मिठाचा, तो सुद्धा टाकला आहे याच्यामध्ये। आता याच्यामध्येच आपण टाकणार आहे पहिले टाकणार आहे गाजर आणि शिमला मिरची, ते सुद्धा खालीवर करून घ्यायचं। बटाटे कट करून घ्यायचे आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे त्याचा स्टार्च निघून जातो। याच्यामध्ये टोमॅटो, फुलगोबी आणि बटाटेसुद्धा टाकून घ्यायचे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा सर्व जो भाजीपाला आपण टाकला आहे, तो भाजीपाला छान प्रकारे मसाल्यामध्ये 5 मिनटं पहिले झाकून फ्राय करून घ्यायचा, म्हणजे शिजू द्यायचा 5 मिनटं तरी, म्हणजे पूर्ण जो मसाल्याचं टेस्ट आहे ते आपल्या भाज्यांमध्ये जातो। आणि याच्यामध्येच टाकणार आहे आपण मटर, एकदम फ्रेश मटर आहे। आता याच्यामध्येच आपण गरम मसाला वरून टाकला आहे आणि तो खालीवर करून घ्यायचा, छान 5 मिनटं होऊ द्यायचं पहिले, म्हणजे छान मसाल्यामध्ये खालीवर करून भाज्या शिजून घ्यायच्या, म्हणजे टेस्ट त्याच्यामध्ये जाते। जो राईस होता, तांदूळ होते जे धुवून ठेवले होते आपण, ते टाकून घेऊया आणि खालीवर करून जे उकळतं पाणी करून घेतलं होतं आपण पहिलेच एक साईडला, ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि झाकून हे सगळ्यात पहिले मोठ्या आचेवर उकळून घ्यायचं। पाणी उकळलं की गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हे आपल्याला 20 मिनटं शिजायला लागेल, आणि मध्ये मध्ये उघडून हे भात खालीवर करून घ्यायचा आपण हांडीमध्ये शिजत असल्यामुळे, आणि एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल एक दाणा मोकळा असा भाताचा बनतो। या खूप टेस्टी लागतो, एकदा नक्की करून पहा या पद्धतीने। आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।